नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे असे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे. कोबी घेताना ताजा बघून घ्यायचा आहे. शिळा कोबी असेल तर तो मऊ पडलेला असतो आणि त्यामुळे ते मंचुरियन असे क्रिस्पी होत नाहीत. आणि हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि वरचे 2 लेयर त्याचे काढून घेतलेले आहेत. कोबीचे आता मी हे 4 तुकडे करून घेणार आहे. आता आपण हे 4 तुकडे करून घेतलेला कोबी आहे तो असा मध्यम आकाराच्या किसणीवर किसून घ्यायचा आहे. तुम्हाला जर बारीक चिरता येत असेल तर तुम्ही चिरून पण घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला एवढा असा बारीक कोबी किसून घ्यायचा आहे. कोबी मी सर्व किसून घेतलेला आहे. यात आपल्याला आता मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आता आपल्याला पूर्ण असं कोबीला लावून घ्यायचं आहे. मीठ लावल्यामुळे ते कोबीला पाणी सुटेल. मीठ घालून मी हे चांगलं मिक्स करून घेतले आणि कोबीला तुम्ही बघू शकता एवढं असं पाणी सुटलेलं आहे. आपल्याला वेगळं पाणी घालायचं नाहीये बॅटर तयार करताना. माझ्याकडे एक छोटं गाजर होतं ते पण मी किसून यात घालते. हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे. यात आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. तुम्हाला तिखट हवा असेल तर तुम्ही साधं लाल तिखट पण घालू शकता. अर्धा चमचा काळी मिरपूड आणि हे अगदी 2 चिमूट खायचा रंग आहे. खायचा रंग ऑप्शनल आहे, पण आपल्याला अगदी बाहेर गाडीवर मिळतात तसे मंचुरियन करायचे आहेत म्हणून मी घालते. तुम्ही घरी बनवताना नाही घातला तरी चालेल. आता हे सर्व जिन्नस आपण चांगले कोबीला लावून घेऊयात. सर्व जिन्नस मी चांगले कोबीला लावून घेतलेले आहेत, म्हणजे मिक्स करून घेतलेत. इथे मी 1 कप कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे आणि 1 कप मैदा घेतलेला आहे. यातला आपण आधी अर्ध अर्ध घालणार आहोत या कोबीच्या बॅटर मध्ये. अर्धा कप कॉर्नफ्लॉर आणि अर्धा कप मैदा. एकदम आधीच आपण सगळं घालणार नाहीये, कारण जसं लागेल तसं आपल्याला घालायचं आहे त्यात. ते पीठ जास्त झालं तर परत मंचुरियन कुरकुरीत होत नाहीत, फक्त पीठ पीठ लागतं. मला अजून हे मिश्रण ओलसर वाटते त्यामुळे मी अजून अर्धा कप कॉर्नफ्लॉर घालते. कॉर्नफ्लॉर घातल्याने मंचुरियन कुरकुरीत होतात. अजून थोडंसं मिश्रण ओलं वाटते म्हणून मी थोडासा यातला मैदा घालते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे कॉर्नफ्लॉर आणि मैदा घालू शकता. मैदा घातल्याने बॅटरला चांगलं बाइंडिंग येतं. आता हे व्यवस्थित बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारचं बॅटर तयार करायचं आहे. कोबीचे स्लाइस पण आपल्याला त्यात दिसतायत आणि आपण 1 वाटी मैदा घेतला होता त्यातला पाव वाटी मैदा राहिलेला आहे. कोबीला जसं पाणी सुटते त्या हिशोबाने तुम्हाला मैदा कॉर्नफ्लॉर कमी जास्त लागू शकतं. आता आपण मंचुरियन तळायला घेऊयात. इथे कढईमध्ये मध्यम गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला मध्यमच गरम करायचं आहे आणि मंचुरियन टाकायच्या आधी पण गॅसची फ्लेम आपण मध्यम करून ठेवलेली आहे.
आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर हातात घेऊन असे छोटे छोटे मंचुरियन तेलात सोडायचे आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सहजासहजी असे सुटतायत तेलात. जेवढे तेलात मावतील तेवढे मंचुरियन आपल्याला सोडायचे आहेत. फास्ट गॅसवर जर मंचुरियन तळले तर वरून ते फक्त करपतात आणि आतून कच्चे राहतात, आणि कमी मंद गॅसवर जर आपण तळले तर ते खूप तेल शोषतात आणि मऊ पडतात, क्रिस्पी होत नाहीत. मंचुरियन असे क्रिस्पी दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला हलवायचं नाहीये. तुम्ही बघू शकता असा आकार धरलेला आहे. आता आपण असे मीडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं असे चांगले तळून घ्यायचे आहेत. मस्त मी आपले कोबीचे मंचुरियन 2 ते 3 मिनिटं चांगले तळून घेतलेले आहेत मध्यम गॅसवर. आता हे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. आता आपण असे हे राहिलेले मंचुरियन पण तळून घेऊयात. सर्व मंचुरियन माझे तळून झालेले आहेत. मस्त शेजवान चटणी आणि कोबी सोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही पण या पद्धतीने मंचुरियन बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.